नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी विषयाचे 25 अतिशय महत्त्वाचे प्रश्न सविस्तर स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. हे प्रश्न एमपीएससी, तलाठी, पोलीस भरती, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, झडपी भरती, वनरक्षक, म्हाडा आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. उत्तर सांगण्यापूर्वी काही सेकंद थांबा आणि स्वतः विचार करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. प्रश्न क्रमांक पहिला, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. अप्पलपोटा. तर इथं एक अप्पलपोटा शब्द दिलेला आहे, तर त्याचा अर्थ ओळखायचा. इथे 4 पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 कुठला आहे? दुसऱ्याचे हित चिंतणारा. पर्याय 2 सफरचंद आवडणारा. पर्याय 3 स्वतःच्याच फायद्याचे पाहणारा आणि पर्याय 4 खाण्याची आवड असणारा. तर अप्पलपोटा म्हणजे काय? अप्पलपोटा म्हणजे स्वार्थी व्यक्ती. तर अशी व्यक्ती स्वतःच्याच फायद्याचा विचार करते आणि इतरांच्या हिताची पर्वा करत नाही. म्हणून ह्याचा पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. स्वतःच्याच फायद्याचे पाहणारा म्हणजे अप्पलपोटा. अप्पलपोटा लक्षात ठेवा, स्वार्थी, स्वतःचा फायदा पाहणारा. आता प्रश्न क्रमांक 2 बघूया आपण. प्रश्न क्रमांक 2 मध्ये काय दिलेलं आहे? वैयक्तिक या शब्दाला विरुद्धार्थी शब्द ओळखा. वैयक्तिक हा शब्द दिलेला आहे आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. पर्याय कुठले आहेत? विधायक, खाजगी, मालकीचे, सामूहिक. तर वैयक्तिक म्हणजे काय? एका व्यक्तीशी संबंधित. एका व्यक्तीशी संबंधित. तर त्याचा विरुद्धार्थ म्हणजे काय? अनेक व्यक्तीशी संबंधित. म्हणजेच कुठला आहे? सामूहिक. पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. वैयक्तिक, सामूहिक. प्रश्न क्रमांक 3 बघू आपण. प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय दिले? खालील शब्दाचा अर्थ ओळखा. तर शब्द कुठला दिला आहे? सुमन. तर सुमन या शब्दाचा अर्थ ओळखायचा आपल्याला. तर सुमन हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ फुल किंवा काय? पुष्प असा होतो. आणि मराठी कवितामध्ये सुमन हा शब्द वारंवार आढळतो. तर ह्याचा पर्याय कुठला येईल? मग पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. पुष्प. आता प्रश्न क्रमांक 4 बघू आपण. खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. पुढच्याच ठेस मागचा शहाणा. तर ह्याच्यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. दुसऱ्याचा अनुभव पाहून मनुष्य शहाणा होतो. जो वेळेवर हजर असतो त्याला फायदा होतो आणि लास्ट कष्ट केल्यावरच वैभव प्राप्त होते. तर ही म्हण काय सांगते? पुढच्याच ठेस मागचा शहाणा या म्हणीचा अर्थ काय होतो? की इतरांच्या चुका किंवा अनुभव पाहून आपण काय करतो? योग्य निर्णय आपण घेतो आणि प्रत्येक गोष्ट स्वतः अनुभवून शिकावी असे नाही. दुसऱ्यांचे पण अनुभव आपण ऐकून किंवा बघून आपण आपला मार्ग चेंज करू शकतो. तर त्याचा कुठला येईल? दुसऱ्याचे अनुभव पाहून मनुष्य शहाणा होतो. पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघू आपण. प्रश्न क्रमांक 5 मध्ये काय दिलेलं आहे? हस्तक्षेप करणे. हस्तक्षेप करणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले योग्य विधान ओळखा. तर हस्तक्षेप म्हणजे काय? हस्तक्षेप करणे म्हणजे काय? दुसऱ्याच्या कामात विनाकारण ढवळाढवळ करणे किंवा त्याच्या कामामध्ये पडणे. तर काय होईल? हस्तक्षेप हे क्षेपणास्त्र आहे? नाही, ह्याला मॅच होत नाही. हस्तक्षेप करून हात मुलायम होतात? हे पण नाही. कोणी माझ्या कामात हस्तक्षेप केलेला मला आवडत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. तर हस्तक्षेप करणे म्हणजे काय? दुसऱ्यांच्या कामात ढवळाढवळ करणे किंवा दुसऱ्याच्या कामामध्ये पडणे. तर प्रश्न क्रमांक 6 बघू आपण. खालील शब्दाचा अर्थ ओळखा. पाय. तर पाय या शब्दाचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. तर कुठला येईल? आनन, हस्त, कर, चरण. तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. चरण हा पाय या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. आनंद कशाचा आहे? आनंद हा चेहऱ्याचा समानार्थी शब्द आहे. हस्त, कर हे दोन्ही कशाचे आहेत? हाताशी रिलेटेड आहेत. हाताचे समानार्थी शब्द आहेत. आणि चरण हा कशाचा आहे? पायाचा. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे बरोबर उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 7 बघू आपण. प्रश्न क्रमांक 7 मध्ये काय? माणूस जेव्हा जागा होतो हे कोणाचे आत्मकथन आहे? हे एक आत्मकथनाचं नाव आहे. ते कोणी लिहिलेलं आहे? माणूस जागा होतो. पर्याय काय आहेत? कुसुमावती देशपांडे, इरावती कर्वे, दुर्गा भागवत, गोदावरी परुळेकर. तर माणूस जेव्हा जागा होतो हे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या गोदावरी परुळेकर पर्याय क्रमांक 4 यांचे आत्मकथन आहे. आदिवासींच्या हक्कासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाचे प्रभावी चित्रण या आत्मकथनात आढळते. माणूस जागा होतो कोणी लिहिलेलं आहे? गोदावरी परुळेकर यांनी लिहिलेलं आहे आत्मकथन. प्रश्न क्रमांक 8 बघू. अवकृपा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अवकृपा. तर अवकृपा म्हणजे काय? नाराजी, अप्रसन्नता किंवा कृपा नसणे. याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर काय पर्याय आहेत? अपकर्ष, सुष्ट, तारक, कृपा. अवकृपाचा विरुद्धार्थी शब्द कृपा. पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 9 बघू आपण. प्रश्न क्रमांक 9 मध्ये काय दिलेला आहे? खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. म्हणजे हा शब्द कुठला दिला आहे? हुतात्मा. तर हुतात्मा या शब्दाचा अर्थ आपल्याला ओळखायचा. हुतात्मा म्हणजे काय? राष्ट्र, समाज किंवा एखाद्या उदात्त कार्यासाठी स्वतःचे प्राणांचे बलिदान देणारा व्यक्ती म्हणजे हुतात्मा. तर ह्याचं काय येईल मग? दानशूर व्यक्ती नाही येणार. देशासाठी प्राणार्पण केलेला. पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. तर अशा व्यक्तींचा देश काय करतो? नेहमीच सन्मान करतो जे हुतात्मा झालेले आहेत. प्रश्न क्रमांक 10. खालील वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. व्यायामात बदल म्हणून मी पोहते किंवा नृत्य करते. तर ह्याचे 4 पर्याय दिलेले आहेत. 4 पर्यायांमधून आपल्याला एक पर्याय निवडायचा आहे.
तर कुठलं आहे संयुक्त वाक्य, केवळ वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य. तर या वाक्यात एकच मुख्य क्रियापद आहे. ओके. आणि एकच मुख्य विधान आहे की व्यायामात बदल म्हणून मी पोहते किंवा नृत्य करते, किंवा वापरलाय ऑर. व्यायामात बदल म्हणून मी पोहते किंवा नृत्य करते, किंवा हा शब्द पर्याय दाखवतो परंतु स्वतंत्र उपवाक्य तयार करत नाही. म्हणून काय आहे, हे काय आहे, कुठलं ह्याच्यात येतं, केवळ वाक्य या प्रकारात मोडत आहे. व्यायामात बदल म्हणून मी पोहते किंवा नृत्य करते. प्रश्न क्रमांक 11. खडकावरून कधी पाहतो मावळणारा रवी या काव्यपंक्तीतील रवी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर रवी म्हणजे काय, आपल्याला माहित आहे सूर्य, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. रवी हा सूर्याचा समानार्थी शब्द आहे. आणि हे जे आहेत शशी, त्याच्यानंतर सुधाकर आणि हिमांशू, हे तिन्ही कशाचे आहेत, चंद्राचे समानार्थी शब्द आहेत. आणि सूर्याचं काय, रवी. शशी, सुधाकर, हिमांशू चंद्रासाठी आपण वापरतो. प्रश्न क्रमांक 12 बघू. खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. तर ह्याचे काय आहे, ज्याची खावी या म्हणीचा अर्थ आपल्याला काय समजून घ्यायचा अगोदर, की ज्यांच्याकडून आपल्याला मदत भेटते, आधार भेटतो किंवा उपजीविका मिळते, त्यांच्याशी आपण काय करायचं, नेहमी कृतज्ञतेने आणि निष्ठेने राहावे. ह्या म्हणीचा अर्थ तो होतोय. मग ह्याच्याशी रिलेटेड काय, ते सगळीकडे परिस्थिती सारखी एकसारखी असते नाही. भांडणाचा दोष एकाकडे राहत नाही, हे पण ऑप्शन चुकीचं आहे. आपले गुण झाकून ठेवावे, हे पण बरोबर नाही. तर पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. आपल्या अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे. म्हणून ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. प्रश्न क्रमांक 13 बघू आपण. पान उतारा करणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले योग्य विधान ओळखा. तर सासूबाईने सुनेचा पान उतारा केला. शेतात पान उतारा करावा. पान उतारा केल्याने पाटाचे पाणी जुळजुळत होते आणि पान उतारा केल्या जमिनीतील पाणी मुरते. तर आपण हे बघू की पान उतारा म्हणजे काय. पान उतारा हा वाक्यप्रचार, त्याचा अर्थ काय, एखाद्याचा अपमान करणे. पान उतारा करणे म्हणजे काय, एखाद्याचा अपमान करणे, एखाद्याची फजिती करणे किंवा एखाद्याला कमीपणा आणणे असा त्याचा अर्थ होतो. तर आपल्याला ह्या पहिल्या वाक्यात दिसून येतं की सासूबाईने काय केला, सुनेचा पान उतारा केला म्हणजे काय, अपमान केला. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 बघू आपण. खालील शब्दाचा समास ओळखा. आता नवरात्र, इथं नवरात्र एक शब्द दिलेला आहे, तर त्याचा समास ओळखायचा आहे. नवरात्र म्हणजे काय, 9 प्लस रात्र. तर संख्यावाचक शब्द पूर्वपद येतोय इथं 9, म्हणून हा कुठला येईल, मग द्विगु समास येईल. द्विगु समास पर्याय क्रमांक 4 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. खालील वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. तर राजांचा अर्ज फेटाळण्यात आला. राजांचा अर्ज फेटाळण्यात आला. तर ह्याचं काय आपल्याला म्हणजे फेटाळण्यात आला ह्याचा अर्थ काय, खालील वाक्याचे नकारार्थी करायचे आपल्याला. वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. तर राजांचा अर्ज फेटाळण्यात आला म्हणजे काय, इनडायरेक्टली स्वीकारण्यात आला नाही म्हणजे फेटाळण्यात आला. तर राजांचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 बघू आपण. 16. खालील शब्दाचा समास ओळखा. तर महादेव हा शब्द दिलेला आहे, त्याचा समास ओळखायचा आहे. महादेव म्हणजे काय, महान असा देव. येथे विशेषण आणि नाम यांचा संबंध आलाय. विशेषण आणि नाम, महान हे विशेषण आहे आणि देव हे काय, नाम आहे. म्हणून ह्या दोन्हींचा संबंध आलेला आहे. तर कुठला समास येईल, तत्पुरुष समास येईल का, द्विगु समास, अव्ययभाव समास, बहुर्वी समास. तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर आहे, तत्पुरुष समास. तर तत्पुरुष समासात काय होतं, नाम आणि विशेषण यांचा संबंध येतो, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 बघू आपण. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. मुलांनी पपई खाल्ली. तर या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तर या वाक्यात क्रिया पूर्ण झाली का, झाली, खाल्लेली आहे. मुलांनी पपई खाल्लेली आहे आणि कर्म स्पष्ट आहे. ओके, म्हणून हा काय, समापन कर्मणी प्रयोग, समाप्य कर्मणी प्रयोग याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता प्रश्न क्रमांक 18 बघू आपण. प्रश्न क्रमांक 18. फाटक्या झोळीला येऊन पडते रोजची नवी निराशा. तर या काव्यपंक्तीतील निराशा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर निराशा म्हणजे काय, उमेद नसणे किंवा हताश होणे. ओके, तर या काव्यपंक्तीत निराशा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बघायचा आपल्याला, विरुद्धार्थी. त्याचा अर्थ नाही बघायचा, त्याच्या विरुद्ध आपल्याला अर्थ बघायचा आहे. तर निराशाचा विरुद्धार्थ कुठला येतो, आसक्ती, आशा. तर पर्याय क्रमांक 2 मध्येच आपल्याला उत्तर भेटलेलं आहे त्याचं. निराशा म्हणजे काय, उमेद नसणे, हताश होणे, आणि आशा म्हणजे काय, आशा असणे एखाद्याकडून. प्रश्न क्रमांक 19. दहावे दणांनी या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान कोणते. तर दहावे दणांनी हे एका वाक्यात त्यांनी तयार करून दिलेले आहे वाक्य. ते बघा. घरात धामण बघून राजूचे दहावे दणाणले. पर्याय क्रमांक 2 मध्ये काय दिलेलं आहे, भाऊसाहेबांना लॉटरी लागली आणि त्यांचे दहावे दणाणले. दहाव्यावरचे जेवण चवदार असते. गीताचा प्रथम क्रमांक आला आणि तिचे दहावे दणाणले. तर दहावे दणाणले म्हणजे काय आहे, तर खूप घाबरणे किंवा भीतीने गोंधळून जाणे म्हणजे दहावे दणाणले.
तर पहिलाच आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतं त्याचा अर्थ की घरात दामन बघून राजूचे काय झाले, दहावे दान आणले. म्हणजे काय, भीतीने तो गोंधळून गेला आणि खूप घाबरला किंवा साप पाहिल्यावर किंवा अचानक संकट आल्यावर हा वाक्यप्रचार वापरला जातो. प्रश्न क्रमांक 20 बघू आपण. आवडतो मज अफाट सागर अथांग निळे पाणी या काव्यपंक्तीतील सागर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. समानार्थी शब्द सांगितलेला आहे. तर सागर आणि समुद्र हे काय समानार्थी शब्द आहेत, म्हणून हे तर समुद्र पर्याय क्रमांक 3 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. तर काय दिलेलं आहे, उंदीर मांजराकडून मारला जातो. तर ह्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. कुठला प्रयोग आहे या वाक्यात? उंदीर हे काय आहे, कर्म आहे आणि त्यावर क्रिया घडते. उंदीर मारला जातो म्हणजे त्याच्यावर क्रिया घडते आहे आणि कर्ता कोण आहे? कर्ता कोण आहे याच्यामध्ये? क्रिया करणारा मांजर आहे आणि क्रिया करणारा मांजर आहे म्हणून हा कडून हा या शब्दाने तो दाखवला आहे, मांजराकडून. ओके, इथं कडून हा शब्द दर्शवतो हा की कर्ता कोण आहे, मांजर. तर ज्या वाक्यात कर्माला महत्व असते आणि कर्ता कडून या शब्दाने येतो त्या वाक्याला आपण काय म्हणतो? कर्मणी प्रयोग म्हणतो. पर्याय क्रमांक 2 हे त्याचे बरोबर उत्तर आहे, कर्मणी प्रयोग. प्रश्न क्रमांक 22. बखर एका राजाची ही कादंबरी कोणी लिहिली? बखर एका राजाची ही कादंबरी कोणी लिहिली आहे? तर ही एक प्रसिद्ध कादंबरी त्र्यंबक विठ्ठल सरदेशमुख. पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला इथं दिसून येते की बखर एका राजाची ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे? त्र्यंबक विठ्ठल सरदेशमुख यांनी लिहिली आहे. मराठी साहित्याच्या अभ्यासक्रमात आणि स्पर्धा परीक्षामध्ये या कादंबरीचा प्रश्न हमखास विचारला जातो, त्यामुळे लक्षात राहू द्या. प्रश्न क्रमांक 23 बघू आपण. खालील प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. तर हे प्रश्नार्थी वाक्य आहे. पाऊस पडत आहे का? तर त्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचं आहे. तर कुठलं येईल मग? पहिलं येईल, आभाळ भरून आले असेल तर पाऊस पडेल, नाही येणार. परमेश्वरा चांगला पाऊस पडू दे, हे पण नाही येणार. किती छान पाऊस पडत आहे, ते पण नाही येणार. पाऊस पडत आहे, तर हे पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करताना प्रश्नचिन्ह काय करतो आपण? काढून टाकतो आणि साधे विधान करतो. म्हणून योग्य उत्तर कुठलं आहे? पाऊस पडत आहे. प्रश्न क्रमांक 24 बघू आपण. खालील वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. काय दिलेला आहे? हतबल होणे. तर हतबल होणे म्हणजे काय? निरुपाय होणे, काहीही करण्याची शक्ती न राहणे, न उरणे, उपाय कुठलाच आता उपाय नाही, अशा वेळेस माणूस काय करतो? हतबल होतो आपण म्हणतो. कठीण परिस्थितीत काय करतो माणूस स्वतःला असहाय्य समजतो किंवा तेव्हा आपण असा वाक्यप्रचार वापरतो त्यावेळेस की हतबल झालो आपण. तर असमर्थ ठरणे, त्याच्यानंतर नाश पावणे नाही येणार. त्याच्यानंतर श्रम करणे हा पण नाही येणार आणि ताकद येणे हा पण नाही. तर हतबल होणे म्हणजे काय? असमर्थ ठरणे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचे बरोबर उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 25, लास्ट क्वेश्चन. आमचा बाप आणि आम्ही या आत्मचरित्राचे लेखक कोण आहेत? आमचा बाप आणि आम्ही या आत्मचरित्राचे लेखक कोण आहेत? तर हे कोणी लिहिलेलं आहे? डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी लिहिलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्यांचे प्रसिद्ध आत्मचरित्र आहे. या पुस्तकात त्यांच्या कुटुंबाचा संघर्ष, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. हे पुस्तक मराठी साहित्यामध्ये महत्त्वाचे आत्मचरित्र मानले जाते आणि खूप एक्झाममध्ये हा क्वेश्चन विचारलेला गेलेला आहे. त्यामुळे हा क्वेश्चन चुकता कामा नये, ह्याचा आन्सर चुकता कामा नये. तर मित्रांनो, आज आपण मराठी विषयाचे 25 अतिशय महत्त्वाचे प्रश्न सविस्तर स्पष्टीकरणासह पूर्ण केलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. यश नक्की तुमचेच आहे. थँक्यू.